नमस्कार मित्रांनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटकीचा रस्सा। यासाठी आपल्याला इथे लागणार आहे यासाठी आपण इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपल्याला जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण, अद्रक पेस्ट टाकून घ्यायचे आहे। तसेच अर्धा चमचा हळद टाकायची आहे, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे व हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। तसेच आता यामध्ये मोड आलेली मटकी आपल्याला घालून घ्यायची आहे व ही मोड आलेली मटकी आपल्याला 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजू द्यायची आहे। मटकी शिजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे। आणि तसेच आता भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे व भाजीमध्ये हे कूट चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। आता या भाजीला आपल्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता मंद आचेवर भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आपण बघू शकता आपल्या मटकीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे।